Hello friends, welcome to Universal Science Academy and OP's Chemistry YouTube channel. तर आज आपण बघूया सॉलिड स्टेट आणि सॉलिड स्टेट मध्ये पर्टिक्युलरली वी विल डिस्कस द डेन्सिटी ऑफ ए युनिट सेल. युनिट सेलची आपण या ठिकाणी डेन्सिटी डिस्कस करणार आहे. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण लर्न केलंय देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ द युनिट सेल. वेगवेगळ्या प्रकारचे युनिट सेल असतात, ते आपण डिस्कस केले आहे. सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एंड सेंटर्ड, हे सगळे प्रकार आपण लर्न केलेले आहेत. ओके, तर आपण इथे क्युबिक युनिट सेल याची डेन्सिटी लर्न करणार आहे. ओके, सो फर्स्ट वी शुड अंडरस्टँड दी व्हॉट इज सिंपल क्युबिक युनिट सेल. ओके, और सिंपल क्युबिक सेल. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे सिंपल क्युबिक सेल मध्ये काय असतं. So here you will find the four like this. This is the space filling structure. The space filling structure. Okay. Right. So there are different 8 constituent particles are there. Okay, present in a simple cubic unit cell. आणि यांचं जर आपण सेंटर कनेक्ट केलं, इफ यू कनेक्ट द सेंटर देन देर यू विल गेट हियर दिस अ काइंड ऑफ डायग्राम हियर. अशा प्रकारचे आपल्याला इथे डायग्राम दिसणार. ठीक आहे, म्हणजे हे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत यांचं आपण फक्त सेंटर कनेक्ट केलं. राईट, यांचं आपण काय केलंय, सेंटर कनेक्ट केलं. सो टोटल नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर व्हॉट, 8 इन सिंपल क्युबिक युनिट सेल. बट ऍज वी डिस्कस अर्लियर, आपण आधी डिस्कस केलंय की या 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मध्ये एका युनिट सेलला किती पार्टिकल बिलॉंग्स करतात. हाऊ मेनी पार्टिकल बिलॉंग्स टू दिस सिंपल क्युबिक युनिट सेल. ओके, तर एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे कॉर्नर वरती प्रेझेंट आहे. सिंपल का बरं म्हटलं याला, कारण इथे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल फक्त कॉर्नर वरतीच प्रेझेंट आहे, ते कुठल्याही फेस वरती किंवा बॉडी सेंटर मध्ये प्रेझेंट नाहीये. त्याच्यामुळे आपण याला काय म्हटलंय, सिंपल क्युबिक सेल. ओके, नाउ हियर वन constituent particles present at the corner is shared by 8 unit cell. किती युनिट सेलनी शेअर केलेला असेल, 8 युनिट सेलनी शेअर केलेला असेल. सो ऍक्च्युअल पार्ट बिलॉंगिंग टू दिस कॉर्नर और वन कॉर्नर इज 1/8. किती पार्ट असणार, एका कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचा एका कॉर्नरला 1/8 पार्टच बिलॉंग करतो. ओके, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण लर्न केलेलं आहे. ठीक आहे, आता या डायग्राम वरून तुम्हाला काय कळतं बघा. सो दीज आर व्हॉट द ऍक्च्युअल पार्ट बिलॉंगिंग टू दिस युनिट सेल. ऍक्च्युअल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. हे बघा, याला कट केलेलं आहे आपण. ठीक आहे, या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला कट केलेलं आहे. तो हा कॉर्नरवरचा हा एक कॉर्नर, हे कट केलेले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे ऍक्च्युअल पोर्शन या युनिट सेलला बिलॉंग करतो, ते आपल्याला इथे बघायचं आहे. राईट, सो दिस इज रेडियस ऑफ द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची काय आहे, रेडियस आहे. ठीक आहे, म्हणजे ही रेडियस आहे इथपासून इथपर्यंत. ओके, अँड दिस इज व्हॉट द एज लेंथ. दिस इज व्हॉट एज लेंथ. ओके, सो वी कॅन राईट हियर इफ r is the radius, if r is the radius of a constituent particle, radius of a constituent particle, and a is the age length of a unit cell. Okay, so if r is the radius of a constituent particle, and a is the age length of a unit cell, then it is clear that a is equal to 2r.
Did you understand? In simple cubic unit cell, edge length is equal to what? 2r. हे बघा इथे सुद्धा एज लेंथ बघू शकता तुम्ही इथे. दिस इज 1r, दिस इज अनदर r, r प्लस r 2r. म्हणजे एज लेंथ आपण कसं कोरिलेट केलं या ठिकाणी? a is equal to 2r. Okay. Now here number of constituent particles in unit cell. Okay, we are talking about this simple cubic unit cell. आपण कशाबद्दल बोलत आहे? सिंपल क्यूबिक युनिट सेल बद्दल बोलत आहे. तर नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल किती आहे सांगा? 8 constituent particle in simple cubic unit cell. But actually at each corner actual portion belonging to this unit cell is 1/8. म्हणजे प्रत्येक constituent particle चा 1/8 portionच आहे. So total number of 8 constituent particles into 1/8 portion actually belongs to unit cell. So total number of constituent particle is 1. Total number of constituent particle is 1. One constituent particle is present in simple cubic unit cell. Did you understand this one? Okay, एवढं कळलंय तुम्हाला? आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आपण हे डिस्कस केलेलं आहे, राईट? तर आता आपण बघूया डेन्सिटी. सो व्हॉट इज डेन्सिटी? डेन्सिटी ऑफ ए युनिट सेल. Density of a unit cell. Okay, so what is the density? Mass of a unit cell. Mass of unit cell upon volume of unit cell. Volume of unit cell, right? So mass of unit cell upon volume of unit cell. This is the formula of density of a unit cell, right? So how do you calculate the mass of unit cell? आता युनिट सेलचं मास म्हणजे काय असणार आहे बघा. युनिट सेलचं मास कशावर डिपेंड आहे? युनिट सेलचं मास डिपेंड आहे कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या मासवरती. कशावर डिपेंड आहे? कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या मासवरती. ओके, सो हियर if we consider these constituent particles are atom, if we consider these constituent particles are atom, and here if we know the relationship, one mole is equal to atomic mass. 1 mole is equal to atomic mass. At the same time 1 mole of any compound is equal to what? Avogadro's number, that is 6.022 into 10 raised to 23 atoms. Okay, so how will you calculate the mass of a atom? Okay, mass of atom कसं calculate करणार तुम्ही सांगा? 1 mole is equal to atomic mass. Okay, आणि 1 mole is equal to how many constituent particles here? 6.022 into 10 raised to 23 atoms. So here mass of atom, okay, mass of a atom, कारण एकच constituent particle आहे तर atomic mass of atom काय होणार? atomic mass. आणि हे atomic mass किती पार्टिकलचा आहे किंवा ॲटमचा आहे? 6.022 into 10 raised to 23 atoms. मग हे ॲटॉमिक मास एवढ्या पार्टिकलचा आहे, ठीक आहे? मग एका पार्टिकल किंवा एका ॲटमचा मास किती असणार? मग ॲटॉमिक मासला एवढ्या पार्टिकल्सनी डिवाइड करावं लागेल. 6.022 into 10 raised to 23. लक्षात आलंय? याला आपण असं लिहू शकतो इथे ॲटॉमिक मास आपण कॅपिटल एम ने इथे डिनोट करू शकतो, राईट? आणि इकडे हा ॲव्होगॅड्रोज नंबर कशाने डिनोट करू शकतो आपण? Na. कशाने डिनोट करू शकतो? Na. ओके, आता हाच फॉर्म्युला आपल्याला कशामध्ये पुट करायचा आहे? डेन्सिटी ऑफ ए युनिट सेल, राईट? सो डेन्सिटी ऑफ ए युनिट सेल हियर इज स्मॉल d इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल. सांगा मास ऑफ युनिट सेल काय असणार आहे?
total number of atoms present in the unit cell into mass of one atom. ओके, आता इथे एकच ऍटम आहे, त्याच्यामुळे आपण काय घेणार इथे, वी विल टेक ओनली दिस वन, मास m upon na divided by volume of unit cell. Now tell me here, what is the volume of unit cell? क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो, ए क्यूब. क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो, ए क्यूब, राईट. म्हणजे एज लेंथचा आपल्याला क्यूब घ्यायचा आहे. ओके, तर आता बघा फॉर्म्युला काय होणार इथे, एम अपॉन एन ए इंटू 1 अपॉन ए क्यूब. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर density of a unit cell, particularly simple cubic unit cell. Simple cubic unit cell ची ही डेन्सिटी आहे. लक्षात आलंय तुम्हाला? ठीक आहे. काय केलं आपण सगळ्यात पहिले, कोणता युनिट सेल घेतला आपण, सिंपल क्युबिक युनिट सेल घेतलेला आहे. ठीक आहे, परत मी एकदा रिपीट करतोय, सिंपल क्युबिक युनिट सेल. आणि सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये काय असतं, constituent particles are present at the corner. Okay, now number of constituent particles present in simple cubic unit cell is 1. हे मी तुम्हाला सांगितलं इथे. आणि या ठिकाणी रेडियस काय घेतली आहे constituent particle ची, म्हणजे ऍटमची r घेतलेली आहे. A is what, एज लेंथ. ओके, तर एज लेंथ आणि रेडियस मध्ये काय रिलेशन आहे, A is equal to 2r. कारण या ठिकाणी सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये जे constituent पार्टिकल असतात ते एकमेकाला असे टच झालेले असतात. ओके, त्याच्यामुळे A is equal to 2r या डायग्राम वरनं आपल्याला लगेच रिलेशन इस्टॅब्लिश करता येणार. ओके, आणि नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इज व्हॉट, 1. ओके, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. तर आता इथे आपण युनिट सेलची डेन्सिटी बघत आहे, म्हणून आपण इथे मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके, आता मला सांगा मास ऑफ युनिट सेल कशावरती डिपेंड आहे, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल वरती. म्हणजे कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा मास असेल तेच कशाचं मास असेल, युनिट सेलचं मास असेल, राईट. मग कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं मास आपण कसं कॅल्क्युलेट करणार, राईट. सो हिअर वी नो द वन कन्सेप्ट, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू इट्स ऍटॉमिक मास इन ग्राम, असं आपण घेत असतो, ऍटॉमिक मास इन ग्राम. सो 1 मोल इज इक्वल टू ऑल्सो Avogadro's 1 mole of any substance contains how many atoms or constituent particle, 6.022 into 10 raised to 23 atoms. ओके, जर एलिमेंट असेल तर ऍटम्स घ्यायचं, कंपाऊंड असेल तर मॉलिक्युल्स घ्यायचं. ओके, आयोनिक सॉलिड असेल तर आपण ठीक आहे आयन्स पण घेऊ शकतो, और वी कॅन डायरेक्टली टेक हिअर मॉलिक्युल. डायरेक्ट मॉलिक्युल्स घेतलेलं जास्त बेटर आहे. मास ऑफ ए ऍटम. आता ऍटमचं मास कसं कॅल्क्युलेट करायचं, हे जे ऍटॉमिक मास आहे हे एवढ्या सगळ्यांचं मास असतं, एवढ्या पार्टिकलचं मास असतं. मग एका पार्टिकलचं मास काय असणार आहे, ऍटॉमिक मास डिवाइड बाय 6.022 into 10 raised to 23 इक्वल टू ऍटॉमिक मासला आपण जर कॅपिटल एम कन्सिडर केलं तर Avogadro's नंबरला आपण कशाने डिनोट करू, कॅपिटल एन आणि त्याच्या सबस्क्रिप्ट मध्ये ए. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम काय असतो, क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो, एज लेंथ आणि त्याचा एज लेंथ त्याचा क्यूब करायचा आपल्याला. आणि इकडे मास ऑफ युनिट सेल एम अपॉन एन. नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज 1, त्याच्यामुळे आपण इथे 1 ने मल्टिप्लाय केलेले आहे, राईट. याला थोडं सिम्प्लिफाय करा, एम अपॉन एन ए इंटू 1 अपॉन A3. ओके, आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कोणासाठी आहे,